विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण उदाहरण क्रमांक 4 वजा 512 मायनस 512 हे कसं सोडवायचं याविषयी चर्चा करणार आहोत. लेट्स फर्स्ट फॅक्टराइज 512. लेट अस फॅक्टराइज म्हणजे त्याचे अवयव पाडायचे. पहिले मूळ अवयव पाडायचे. जरी आपल्याला ही ऋण संख्या दिलेली असेल तरी आपण सुरुवातीला त्याची धन संख्या यानी माइनस में दिया हुआ है, फिर भी हमको एक उसकी पॉजिटिवली हमको क्या करना पड़ेगा, 512 ये पॉजिटिव लेना पड़ेगा. यहाँ पर नेगेटिव नहीं लेना है, मतलब कि माइनस नहीं लेते हुए प्लस में लेना है. ओके, अब उसके क्या करना है, फैक्टर गिराना है. अब 512 चे अवयव कसे पडले, 2 गुणिले 256. 2 गुणिले 256. इसका मतलब ये होता है कि जैसे आपको पता है, देखो 256 गुणिले 2 बेचोक 8 बेपंच 10 शून्य चला 1 बेदोन 4 1 5 256 बेसकम 1202 हाताला 1 बेपंच 10 1100 हाताला 1 बेदोन 4 1 5 512 यानी 256 गुणिले 2 करेल तर 512. म्हणजेच आपण हे अवयव बरोबर काढले. त्याच्यानंतर 2 ॲज इट इज ठेवायचे आहे जशाल तसे. आता 256 चे पुन्हा मूळ भाग पाडायचे आहे, त्याचे सुद्धा फॅक्टर पाडायचे आहे. उसके भी फॅक्टर गिराना है, अवयव गिराना है. 128 गुणिले 2 2 गुणिले 128 काय करून दाखवतो मी तुम्हाला. हे 128 गुणिले 2 बेआठी 16 6 हाताला 1 बेदोन 4 1 5 बेक बे 256. म्हणजे 256 चे हे अवयव करेक्ट आहे. 2 into 128 is equal to 256. ओके, आता पुन्हा त्याचे अवयव पाडायचे. 128 चे अवयव पाडायचे. मग हे ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज. आता 128 चे अवयव काय, 64 दोन्ही 64 2 ज काय करायचं आहे, 64 मल्टिप्लाय 2 is equal to 2 4 ज 8 2 6 ज 12 128. we can see here 128. this is correct factor. 2 गुणिले 64 हे बरोबर अवयव आहे. त्याच्यानंतर काय करायचं, खाली ह्या फक्त 64 चे अवयव काढायचे. 16 चौक 64 बाकी सगळे सेम आहे. 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 जशाल तसे ठेवायचे आणि 64 चे अवयव काढले. 16 चौक 64. आता हे तुम्हाला माहितच आहे 16 चौक 64 होते नाही का. हे 16 गुणिले 4 4 7 24 4 8 4 2 4 1 4 2 6 64 बरोबर. आता त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं, हा 16 चे अवयव काढायचे. म्हणजे यानी फॅक्टर किसके गिराना है, 16 के. 2 ॲज इट इज आहे 2 ॲज इट इज आहे 2 ॲज इट इज आहे. 64 चे अवयव हे 16 काढले. त्याच्यानंतर आता खाली काय करायचं आहे, हे 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 4 ॲज इट इज. आता 16 चे फॅक्टर पाडायचे. म्हणजे 16 चे अवयव 16 के फैक्टर गिराना है. 4 4 ज 16 4 4 ज 16. अब यहाँ पर हम ये देख सकते हैं कि यहाँ पर 2 कितनी बार आया है, 3 टाइम. 2 किती वेळा आलं, 3 वेळा, म्हणून 2 चा घातांक 3. 4 किती वेळा आलं, 1 2 3 3 वेळा, म्हणून 4 चा घातांक 3. 4 टू द पॉवर 3. जेव्हा ह्या दोन्ही संख्याचा a आणि b दोन्ही संख्येचा घातांक जर सारखा असेल तर त्याला कंसात घेऊन a ची संख्या आणि b ची संख्या कंसात घेऊन त्याचा घातांक जो आहे सेम त्याच्यातला 1 घ्यायचा आहे. ओके, यानी कि ये a का a मतलब 2 2 का भी पावर कितना है, 3 है. 4 का भी पावर कितना है, 3 है. इसलिए 2 into 4 टू दी पावर 3 हम ले सकते हैं. ठीक है. अब यहाँ 2 into 4 टू दी पावर 3 लीजिए. इसका मतलब आप ब्रैकेट के अंदर जो भी दो संख्या है कंसाच्या आत ज्या दोन संख्या है त्यांचा गुणाकार करा. क्या करना है, इसका मल्टीप्लिकेशन करना है. 2 4 ज 8 टू दी पावर 3 टू दी पावर 3. ओके, अब इसका मतलब ये हुआ कि जो हमको एग्जांपल दिया गया था, जे गणित आपल्याला दिलं होतं, काय दिलं, वजा 512 बरोबर किती, तर -8 टू द पॉवर 3. इथं आलं उत्तर 8 पण माइनस का लिहिलं, कारण इथं माइनस है. यहाँ पर माइनस है, इसलिए यहाँ पर आंसर में भी हमको क्या लिखना पड़ेगा, माइनस ही लिखना पड़ेगा. -8 टू द पावर 3. यानी लास्ट में हमको आंसर में जब लिखना है क्यूब रूट से -512 क्यूब रूट इज इक्वल टू -8. दिस इज आंसर. आणि वर्गमूळात 512 लिहिलं आहे, मायनस म्हणजे वजा आणि त्याचा घनमूळ म्हणजे 8 -8.
घनमूळचा अर्थ असा होतो की त्या संख्येने 3 वेळा गुणाकार केला तर ही मधली संख्या मिळते. कशी? जैसे अभी यहाँ पर -8 आया, इसका मतलब क्या हुआ? देखो -8 इंटू -8 8 8 64 गुणले फिर से -8 है 8 32 से 2 8 3 8 7 48 1 50 51 512 आया, संख्या कौन सी? माइनस, बराबर है. इसका मतलब ये उत्तर हमारा करेक्ट है. -8 इज अ राइट आंसर. ओके. इसी तरीके से हमको सेकंड क्वेश्चन जो है सिंपलीफाई 16 है ना, घनमूल काढ़ा. वहां पर क्या किया है? पहले एग्जांपल में देखो, पहले उदाहरण क्या? वर्गमूळात 27 छेद 125 चा घनमूळ किती? इन अंडर रूट 27 अपॉन 125 क्यूब रूट ऑफ व्हाट इज दिस? वी कैन राइट हियर. अब इसको क्या करना है? हम क्या कर सकते हैं? इसको पहले क्यूब रूट से बाहर निकालो, 27 लिए, उसके बाद 125 डिवाइडेड बाय करें इज इक्वल टू 27 के फॅक्टर करना है. 27 चे अवयव काढायचे. कसे पाडले? 3 गुणिले 3 गुणिले 3 3 into 3 into 3 3 3 is 9 9 3 is 27 म्हणजे 27 चे हे मूळ अवयव पाडले. 3 गुणिले 3 गुणिले 3 125 चे पुन्हा मूळ अवयव पाडा है ना, उसके बेसिक फैक्टर गिराना कौन से? 5 into 5 into 5 है ना, मतलब 5 into 5 is 25 25 into 5 is 125. मतलब यहाँ पर 5 गुणिले 5 गुणिले 5 अगर 3 बार करें तो 125 ये संख्या मिलती है, बराबर. अब 3 कितने बार आया? 3 बार, इसलिए 3 का घातांक 3. 3 कितने टाइम आया? 3 टाइम, इसलिए 3 टू द पावर 3. 5 कितने बार आया? 3 टाइम, 1 2 3, इसलिए 5 टू द पावर 3. ओके. अब अंडर रूट 27 अपॉन 125 इसका हमको अगर क्यूब रूट निकालना है तो इज इक्वल टू 3 इन अंडर रूट 3 टू द पावर 3 डिवाइडेड बाय इन अंडर रूट क्यूब रूट ऑफ 5 टू द पावर 3 इज इक्वल टू कितना आया? 3/5 3 अपॉन 5 यानी 3 6 5 ये उत्तर आया. वर्गमूळात घनमूळ कोणाचं? 3 च्या घनचं भागिले वर्गमूळात घनमूळ कोणाचं? 5 च्या घातांक 3 चं, बरोबर किती आला? 3/5. हे 3/5 म्हणजे उत्तर मध्ये आपण इथे लिहू शकतो आन्सर मध्ये इन अंडर रूट 27 अपॉन 125 इज इक्वल टू 3 अपॉन 5. काय काढलं हे? 27 अपॉन 125 इन अंडर रूट, याचा क्यूब रूट जर काढलं तर 3 अपॉन 5 हे मिळते. ओके. यावर अजून एखादं उदाहरण घेता येईल का बरं? नेक्स्ट वन एक्झाम्पल. पहा -27 4 4. आता काय करायचं आपल्याला? -2744 2744 के हमको क्या करना है? फैक्टर गिराना है. कैसे गिराओगे? इज इक्वल टू 8 मल्टीप्लाई 343 इज इक्वल टू 8 मल्टीप्लाई 7 मल्टीप्लाई 49 इज इक्वल टू 2 into 2 into 2 मल्टीप्लाई 7 into 7 into 7 into 7 is equal to 2 to the power 3 multiply 7 to the power 3 is equal to 2 into 7 to the power 3 is equal to 14 to the power 3. आंसर में क्या लिखोगे? क्यूब रूट ऑफ -2744 is equal to -14. देखिए क्या करें हमने? जो संख्या आपको दिवाली है एग्जांपल में, क्वेश्चन क्या है? -2744. इस संख्या का हमने क्या किया? फैक्टर गिराया. 243 गुणिले 8 8 मल्टीप्लाई 243. इस दोनों का गुणाकार करें तो कितना आता है? 2744. अब 8 एज इट इज है, 3 4 की 3 का क्या करना है? फिर से उसका
फैक्टर गिराना है। 7 मल्टीप्लाई 49, जैसे यहाँ पर बताता हूँ मैं कि ये 49 है मल्टीप्लाई 7 है, 7 9 63 से 3 4 6 7 28 से 34 343 आगे, मतलब ये फैक्टर करेक्ट है। अब 8 के क्या करना है, फिर से फॅक्टर गिराना है। 8 म्हणजे ही मूळ याची मूळ अवयव पाडायचे 8 चे, 2 गुणिले 2 गुणिले 2 2 2 4 4 2 8 पुन्हा गुणिले 49 चे अवयव, हे 7 ॲज इट इज ठेवला, 49 चे पुन्हा अवयव 7 7 7 49, 7 मल्टीप्लाई 7 7 7 जा 49। अब क्या करना है, यहाँ पर 2 कितनी बार आया, 3 बार टाइम, इसलिए 2 टू द पावर 3, और 7 कितनी बार आया, 3 टाइम, इसलिए 7 टू द पावर 3। अब ये दोनों संख्या का पावर अगर सेम है, दोन्ही संख्याचा घातांक घन हे सारखं दिसत आहे, म्हणजे 2 गुणिले 7 हे कंसात घेतलं, त्याचा घातांक 3 लिहिलं। ओके, म्हणजे आता 2 आणि गुणिले 7 यांचं काय करायचं आहे, गुणाकार मल्टिप्लिकेशन, 2 7 जा 14 टू द पावर 3 झालं उत्तर। इन क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू -14 म्हणजे 14 वजा 14। अशा पद्धतीने अजून एक राहिलेलं उदाहरण आहे, ते तुम्हाला सोडवायचं आहे, ठीक आहे। आणि जे गृहपाठ दिलेला आहे तेही तुम्हाला पूर्ण करायचं आहे। काही अडचण असल्यास मला विचारू शकता। धन्यवाद।